माजी मंत्री विजय शिवतारे आपल्यासोबत आहेत. बाप्पू, काय सांगाल सद्यस्थितीत महायुतीमधून कालच पुरंदरमधील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एक ठराव केलेला आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला पुरंदरमधील जागा पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत आणि त्यामुळं पुरंदर तालुक्यात देखील भाजपाचाच आमदार असेल तरच विकास होईल असं देखील म्हणण्यात आलं. काय कसं पाहता याकडे, काय सांगा? मला वाटते पुरंदर विधानसभेतील भाजपच्या आमच्या सर्व नेत्यांनी ती मागणी केली असेल तर त्याच्यात काही वावगं असं काही नाही. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना 30-40 वर्ष जेव्हा ते काम करत असतात त्यावेळी जेव्हा 5 वर्षातून ही संधी येते त्यावेळेस ती संधी मिळावी अशी भावना होते, अशी मागणी करायची असते, क्लेम करायचं असतं. तशा पद्धतीने त्यांनी तो केला असेल. परंतु युती धर्म काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे. सिटिंग सीट असतील, कोणाच्या सीट होत्या, आणि मी त्याच्यावर बोलण्यापेक्षा मी एवढंच म्हणेल की या बाबतीतले सर्वपरीचे निर्णय हे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महोदय, देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महोदय आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार या तिघांच्या चर्चेतून तिघे जे ठरवतील ते अंतिम, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी मागणी केली असेल की हरकत नाही. परंतु ही जी भावना आहे की केंद्रात भाजपचं सरकार आहे म्हणून इथे भाजपचा आमदार पाहिजे, बालिशपणा आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे, जे पंतप्रधान आदरणीय मोदींच्या आशीर्वादाने त्या सरकारचा आमदार पाहिजे, बालिशपणा आहे. बापू, एकंदरीतच आपण पुरंदरचं 10 वर्ष लोकप्रतिनिधी नेतृत्व केलेलं आहे, अगदी मंत्रिपद देखील बसवलेले. सद्यस्थितीत महायुतीतून हे जागा वाटपाचं जी चढाओढ चाललेली आहे, यावर्षी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. जर तरचा प्रश्न आहे. आपण जर तिकीट कोणाला गेलं, BJPला जाऊ, कोणत्याही महायुतीतून गेलं तर अपक्ष म्हणून आपण निवडणूक लढवणारच का? अरे गरज काय चालली त्याची? ज्या गोष्टी होऊ शकत नाही त्याची कल्पना कशाला करायला पाहिजे? आदरणीय एकनाथराव शिंदे हे जे सांगतील, बारामतीला मी लढत होतो, त्यांनी सांगितलं बापू थांबायचं, थांबलो. शेवटी नेते आहेत, नेत्यांचा मानसन्मान केला पाहिजेत. कार्यकर्ते कसे घडवणे, पुढे राज्याच्या दृष्टीने काय करणे हे नेते ठरवत असतात आणि त्यांचं म्हणणं मानावं लागते. त्यामुळे एकनाथराव शिंदे हे जे ठरवतील ते मी करेल. बापू, सध्या पुरंदरच्या जनतेसाठी किंवा पुरंदरच्यासाठी नवसंजीवनी असणारा गुंजवणूक प्रकल्प अनेक दिवसापासून रखडलेला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी सद्यस्थितीत आपण पहिल्यापासून या प्रकल्पाच्या म्हणजे सुरुवातच आपल्यापासून झालेली आहे. कशा पद्धतीने येणाऱ्या काळात लवकरात लवकर हा प्रकल्प होईल? कारण अनेक नेत्यांनी सांगितले की हा प्रकल्प झाला तर पुरंदरचा कायापालट लवकरात लवकर. कशा पद्धतीने? मी 2009 साली जेव्हा इथे पुरंदरला राजकारणात आलो तोपर्यंत गुंजवणीचा गुंज कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माहीत नव्हता. ते शोधलं मी काय काय करायला हवं, आणि मग सुरुवातीला 2009 ते 2012च्या दरम्यान उपोषणं करणे, सरकारच्या विरोधात, काँग्रेसच्या विरोधात लढाई करणे, सगळं काय केलं, दिंड्या केल्या, काय केल्या. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला घाम फुटला नाही. 2014पर्यंत आंदोलनं एवढी प्रचंड झाली पुरंदरमध्ये, उपोषणं, दिंड्या, पण ढूस गेंड्याच्या कातडीचं काँग्रेसचं सरकार त्यांनी काही केलं नाही. 2014ला कर्मधर्म संयोगाने, योगायोगाने, अतिशय देवाच्या आशीर्वादाने शिवसेना भाजपचं सरकार आलं नाही. योगायोगाने मला जलसंपदा खातंच मिळालं. 99 ते 2015 दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना एक वीट तिथे लागली नव्हती. तो प्रकल्प मी 14ला मंत्री झाल्याबरोबर 17पर्यंत 2-2.5 वर्षात एवढा मोठा प्रचंड प्रकल्प, 92% काम बाकी होतं सगळं, 8% फक्त थोडी सुरुवात केली होती आणि बंद पडलं होतं. ते सगळं काम मी 2.5 वर्षात दरवाजे लावून 100% पाणी अडवण्यापर्यंत केलं. पुढे त्याचं वितरण व्यवस्था, प्रवाही कालवा कॅन्सल करून बंद पाईपलाईनचा धोरण स्वीकारून त्याप्रमाणे पहिला प्रकल्प हा केला आणि बंद पाईपलाईनला मंजुरी मिळाली. त्याच्यामध्ये वाचलेल्या पाण्यामध्ये अनेक लोकांना त्याचे फायदे झाले. मी हा प्रकल्प पूर्ण तर केलाच 2.5 वर्षात, पण पाईपलाईनची वितरण व्यवस्थासुद्धा 2.5 वर्षात ऑर्डर झाली.
खरं म्हटलं तर 2 वर्षातच पुढच्यात पाणी आलं असतं, पण केसेस केल्या हायकोर्टामध्ये माझ्या विरोधकांनी. पाणी आलं तर आपलं दुकान बंद होईल म्हणून 2 वर्ष केस कोर्टात घोळ घालत बसले. 2019च्या निवडणुकीच्या दरम्यान कोर्टाने 6च्या 6 केसेस फॉल्स अँड फ्रिव्हिलस, खोट्या आणि बिनबुडाच्या अशा म्हणून फेकून दिल्या. मी ऑर्डर दिली, सरकारने ऑर्डर दिली एक संपूर्ण लार्सन अँड टुब्रो इतक्या मोठ्या कंपनीला. जेव्हा टेंडर काढलं त्यावेळेस संपूर्ण लाईन, मी स्वतः काकडे नावाचे सर्वेअर होते, 11 दिवस फिरत पॉईंट सगळे मोजत आम्ही संपूर्ण लाईन, प्रथम जेव्हा पुरंदरमध्ये येते परिंच्याचे इथे ती येते, तिथून परिंचे ते शिंदेवाडी ते वरचा हा संपूर्ण भाग नारायणपूर उपसा सिंचन योजनेचा जेजुरी ग्रामीणपर्यंतचा, आणि त्या बाजूने परिंचे ते वाल्हे, हरणी, वाल्ह्याच्या संपूर्ण 12 वाड्या, आणि त्याच्यानंतर राख. परिंच्यामध्ये जेव्हा येते तेव्हा परिंच्याच्या संपूर्ण सटलवाडी, यादववाडी, कांबळवाडी, चौदरवाडी, पिलानवाडी या सगळ्या 12 वाड्या, प्लस याच्यातून येणारं जे पाणी आहे ते माहूर धरण भरता येईल, पिलानवाडी धरण भरता येईल, वीर नाला भरता येईल, अशा प्रकारची संपूर्ण योजना करून वरून मेन पाईपलाईन नेली होती. 20 जुलै 2017ला 20 जुलै 2020ला महाविकास आघाडीचं सरकार असताना आमदार, मंत्री, त्याच्यानंतर तुमचे सर्व अधिकारी, मंत्र्यावर मी करणार नाही आरोप, पण अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी आणि राजकारणी L&Tने EPC कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे जेवढी बचत कराल ती त्यांना स्वतःला मिळते, आणि म्हणून वरून जाणारी लाईन L&Tने खालून परिंच्यावरून जेऊर मांडकी असं करत राखेला नेली. ते थेरॉटिकली कायद्याने असे सांगत होते की पाणी वाल्याला सो जाईल, कारण मोठी लाईन 1 मीटरची तिथून गेली आणि 8 इंचाची लाईन वाल्याला गेली तर वाल्याला पाणी निघेल, थेरॉटिकली सांगत होते, परंतु त्याला अर्थ नव्हता. जर लपतळवाडीतून पाणी वाल्याला जर वर लाईन गेली आणि मध्ये जर शेतकऱ्यांनी त्याला जर टॅपिंग केलं, वर पाणी निघणारच नव्हतं. वरून पाणी नेण्याचा, लाईन, मोठी लाईन नेण्याचा हेतू हा होता की उन्हाळ्यामध्ये, दुष्काळामध्ये जेव्हा गरज पडेल त्यावेळेस वरून कॉक खोलला, 1 मीटरची लाईन उघडल्याबरोबर सगळ्या नदी नाल्याने पाणी वीर धरणापर्यंत जाऊ शकते, हा मूळ हेतू होता. त्या मूळ हेतूला हरताळ फासत काही अधिकाऱ्यांनी हाताशी धरून ही 147 किलोमीटरची लाईन होती. ही जी लाईन मी मूळ टेंडरमध्ये होती ती 147 किलोमीटरची होती, ती कमी करून 87 किलोमीटर केली. 300 कोटीचा फायदा कंपनीला झाला आणि त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. असं होत नाही, EPC कॉन्ट्रॅक्टमध्ये जर 200-300 कोटी वाचत असतील तर चीफ इंजिनियर असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, त्याने सरकारच्या नजरेस आणून दिलं पाहिजे की बाबा हे असं करतोय, त्याचे परिणाम, दुष्परिणाम, खालून नेली पाणी जाते आहे, राखेलं जात आहे, वर येईल, पण त्याच्यातून जो नुकसान होत आहे की दुष्काळी भाग पूर्ण वंचित राहतोय. पूर्ण भ्रष्टाचाराचा आरोप अधिकारी आणि त्याचबरोबर L&Tचे लोक आणि स्थानिक आमदार. होऊ कसं शकते? तुम्ही मंजूर कशी करून दिली? आत्ता तुम्ही आंदोलन करताय, वरून लाईन घ्या. तुम्ही आमदार असताना, तुमचं सरकार असताना 20 जुलै 2020ला ही लाईन बदलली का? कोणी बदलली? त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलं? त्यावेळेस आंदोलन काय केलं? मी माझ्या शेतकऱ्यांचं खरोखर मनपूर्वक आभार मानतो की शेतकऱ्यांनी आंदोलनं केली. ह्यांनी कोणी नाही. आता हे नाटक करतायत, इलेक्शन आले 1 महिन्यावर, तेव्हा 4 वर्ष शेतकऱ्यांनी आंदोलनं केली. मी त्यांचा आभारी आहे, कारण मुख्यमंत्री देखील 24 जुलैला जी मीटिंग या संदर्भात अतिथीगृहावर घेतली आम्ही सह्याद्री, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 3-4 पिढ्यांना कामाला येणारी ही योजना आहे बापू, काही पैसे लागतील पण सगळ्या दुष्काळी भागाला न्याय देण्याचं पवित्र काम करायला हवं. आणि म्हणून वरून लाईन नेण्याचा जो काही खर्च होतोय ना, तो सगळा खर्च मी द्यायला तयार आहे. तशी प्रशासकीय मान्यता आपण देऊ, पण शेतकऱ्यांचं बोला. मी शेतकऱ्यांचा आभार मानतो की त्यांनी ही लाईन थांबवली. म्हणून आपण सगळेच जण वाचलेलो आहोत, कारण ती खालून लाईन गेली असती, यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. लाईन पूर्ण झाली असती, L&Tने पैसे पूर्ण घेतलेले असते. 4 इंचाची 5 इंचाची लाईन हरणीमध्ये कुठेतरी वागदरवाडीमध्ये काढून दाखवलं असतं इथे पाणी येत आहे, पण जेव्हा दुष्काळ असेल त्यावेळेस त्याचा काही उपयोग झाला नसता. आणि म्हणून हजारो कोटीची योजना 4-5 पिढ्याला योग्य होणारी पाप केलं आहे आमदारांनी. अशा प्रकारे 20 जुलै 2020ला अशा प्रकारचा खोटारडापणा पुरंदरच्या जनतेशी आणि शेतकऱ्यांशी केला, आणि अशा लाईनला मान्यता देत 300 कोटीची बचत लार्सन टुब्रोची केली, ती सगळी त्यांच्या घशात गेली. त्याच्यातले वाटे कोणाकोणाला मिळालेले आहेत हे निश्चितपणे आज नाही उद्या माहीत पडेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 महिन्यापूर्वी मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला, त्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण होते किंवा आरोप प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली. कसं पाहता एक राज्यातील प्रमुख नेते म्हणून आपण या बाबीकडे कसं कसं आहे की हे बघा, ही महाराजांचा पुतळा अशा प्रकारे दुर्घटनाग्रस्त होणे प्रचंड वेदनादायी, दुःखदायी आहे. हा पुतळा उभारत असताना ॲटमोस्ट केअर घ्यायला पाहिजे होत्या, हे देखील तितकंच खरं आहे. समुद्राचा वारा मोठ्या प्रमाणात आहे, विंड फ्लो आहे, त्याच्यानंतर तिथे करोजन खूप होऊ शकते, गंज पकडू शकतात. त्यामुळे तिथे वापरण्यात येणारे मटेरियल, जसं मी पहिल्याच दिवशी बोललो की बोल्ट गंजल्याने झाले, ते बोल्ट स्टेनलेस स्टीलचे पाहिजे होते. सगळं आतलं स्ट्रक्चरसुद्धा स्टेनलेस स्टीलचं पाहिजे होतं, तर हे धोका झाला नसतं. पण चुका होत असतात अशा प्रकारच्या, अक्षम्य चूक आहे. पण त्याच्याबरोबरीने एक अपघात झाला, काही चूक झाली आणि त्याच्यावरून एवढं मोठं राजकारण महाविकास आघाडीने, पवारसाहेबांनी आणि या सगळ्या काँग्रेसने आणि यांनी करावं, चूक आहे. महाराजांची ही दुर्दैवी घटना आहे, तिचं भांडवल करून तुम्ही राजकारण करताय. तुम्हाला वाटत असेल फायदा नाही, त्याचा तोटा आहे. लोकांना चीड येते, काय सगळे उठसूट चालले बघायला. राज्याचे प्रमुख आहेत, त्यांनी गेलं पाहिजे, कारण त्यांची ती जबाबदारी जाऊन आली. पण कोणी उठतोय चालो पर्यटन करायला महाराजांचा पुतळा? हे राजकारण जे महाविकास आघाडीने, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केलं आहे ना, हे खरोखर दुर्दैवी आहे, दुःखदायक आहे. त्यांनी नीतिमत्ता, लाज, शरम सगळी सोडून दिलेली आहे. पुतळ्याच्या तिथेच आदित्य ठाकरे असतील किंवा नारायण राणे यांच्यामध्ये जी राज्याने ती परिस्थिती पाहिली, या बाबीकडे कसं पाहतो? नाही, ते ठीक आहे, ते वैयक्तिक कोणाचं काय त्याच्यावर. मी फक्त पुतळ्याची दुर्घटना हे अतिशय दुःखदायी, क्लेशदायी आहे, कारण आमचं दैवत आहे ते. आणि त्याचबरोबर त्याच्या बरोबरीने होत असणारं राजकारण कुठच्या शब्दात बोलावं, इतक्या खालच्या थराला तुम्ही उचललेलं आहे. तुम्ही कामाच्या बाबतीत बोलत नाही, बाकीच्या काही बाबतीत बोलत नाही, तुमच्या योजनांबद्दल बोलत नाही, तुमच्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल बोलत नाही. 2.5 वर्ष तुम्ही काय दिवे लावले ते सुद्धा सांगा ना. मंत्री असलेले तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या नेत्यांबद्दल जे वक्तव्य केलं की त्यांची मिटिंग केल्यानंतर आम्हाला वेगळंच वाटतं बाहेर आल्यानंतर, कसं पाहताय का आपण अनेक दिवसांपासून त्यांच्यासोबत काम करता, आज एक प्रमुख नेते आपण शिंदे गटाचे आहेत, कसं पाहतो? हे बघा ना, असं आहे की जर राजकारणाची पातळी सोडून कोणी वागत असेल ना, तो मानसिकदृष्ट्या तिटकारा येणं हा कॉमन सेन्स आहे. म्हणजे ते महायुतीतली नाही, ते कॉमन सेन्स म्हणजे तो, आता बघा ना, हा तिटकाराच येतो ना. महाराजांच्या पुतळ्यावर राजकारण करतो, याच्यावर प्रचंड तिटकारा येतो या लोकांना, जनसामान्यांशी. आम्ही फिरत असतो गावागावातून, अरे पुतळा पडला, एक झाला ॲक्सिडेंट, अपघात झाला, त्याची इन्क्वायरी होईल, काय होईल ते होईल. पण हे याच्यावर राजकारण पोळी भाजायला जे चालले आहेत ना सगळे, याच्या बाबतीमध्ये चीड आहे लोकांना. तसा काही गोष्टीमध्ये तुम्ही तारतम्य सोडून वागायला लागला की निश्चितपणे अशा प्रकारचा राग व्यक्त होत असतो. महायुतीतला असं म्हणता येणार नाही, पण आता त्यांच्या बाजूला कोण बसलं होतं, कसला दर्प त्याला आला होता ते मला माहीत नाही. पण ते त्यांनी वक्तव्य केलं आहे, तो त्यांचं मत आहे, त्याच्यावर मी काय बोलू. पण असं बोललं जातं. नाही, महायुतीत खतखत अजिबात नाही आहे. वैयक्तिकरित्या कधी काही लोक चुकीचे वागतात. महायुतीतला 100 नेते आहेत, त्यापैकी 2 नेत्यांची काय जर आपसातली खतखत असेल, ती खतखत होऊ शकते ना, ती महायुतीची नाही होऊ शकत. काही लोक चुकीचे वागतात आणि त्याच्यातून राग येतो. जसं ते बोलले की बाजूला बाबा, असं तो दर्प रागाचा, निगेटिव्ह नाराजीचा, आणि त्याच्यातून अशी वक्तव्य होत असतात. महायुतीत होऊ नये एवढं त्याचं हे आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत त्या दिवशी जनसन्मान यात्रा झाली. या जनसन्मान यात्रेमध्ये असा कार्यकर्त्यांच्या वतीने अनेक ठिकाणी बॅनर लावले होते. या बॅनरमध्ये 1960 पासून सर्व मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करण्यात आला होता. अगदी आता 2022 ते 24 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा उल्लेख करण्यात आला होता. परंतु 2024चा मुख्यमंत्री म्हणून यंदा दादाच मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. कसं पाहता या बाबीकडे? 2024चा मुख्यमंत्री ऑलरेडी एकनाथराव शिंदे आहेतच ना.
नंतर कसलं 2024 तर डिसेंबरपर्यंत आहे, कदाचित पुढे आणखी 2-3 वर्ष होईल. 2024चा मुख्यमंत्री आताही आणि पुढेही एकनाथराव शिंदे राहतील अशी जनमानसातली चर्चा आहे. आपण टी व्हीचे सगळे सर्वे पाहिले, 55%, 60% लोकांना दिवस रात्र धडपड करणारा माणूस, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला धरणग्रस्त बाधित झालेला माणूस, मुंबईमध्ये रिक्षा चालवून मोठा झालेला माणूस, लोकांसाठी सकाळी 8 ते रात्री 5पर्यंत काम करणारा माणूस, कुठे रस्त्यात जरी एखाद्या वयस्कर महिलेने हे केलं तर जागेवर तिथे उभं राहून तिची विचारपूस करणारा माणूस. मी परवा मुंबईमध्ये एका डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन करायला गेलो होतो घाटकोपरला. त्या घाटकोपरमधली एक जवळजवळ 85 वर्षाची महिला तिथे त्या डायग्नोस्टिक सेंटरच्या लोकांकडे आली आणि म्हणे मला मुख्यमंत्री येतात, मला त्यांना भेटायचं आहे. म्हणे माझा नातू निव्वळ एकनाथराव शिंदे यांच्यामुळे वाचला आहे, मला आभार मानायचे आहेत. आणि तिथे त्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये वयस्कर, मला वाटते ग्रामीण भागातली महिला, परंतु ती तिथे मुंबईत राहत असेल, नातू वाचत, तिच्या डोळ्यात पाणी होते. 85 वर्षाची महिला अक्षरशः डोक्यावरून त्यांच्या तोंडावरून हात फिरवत तू कायम मुख्यमंत्री राहा हा आशीर्वाद त्या वयस्कर महिलेने दिला. मी साक्षीदार आहे त्याचा. तू कायम मुख्यमंत्री राहा, तुझं आणखी मोठा हो तू, साध्या भाषेमध्ये. ही रिॲक्शन आहे. ही मी पाहिलेली 1 जुलैची निदान डायग्नोस्टिक सेंटर घाटकोपर या ठिकाणी उद्घाटनाला आल्यानंतर माझ्या समोरची गोष्ट आहे. पत्रकार तिथे असतील, विचारा त्यांनी. तर ही रिॲक्शन अख्ख्या महाराष्ट्राची आहे. लाडकी बहीण कोण विचारत होतं महिलांना? किती योजना त्यांनी आणल्या. तरुण पोरांना स्टायपेंड्स असतील, कॉलेजच्या मुलांच्या मदती असतील, बारीक सारी गोष्टीत. म्हणजे मी गाडीत बराच वेळा असतो, गाडीत जरी एखादा फोन आला ना, तर फोन ठेवल्याबरोबर काय इश्यू आहे त्या संबंधित अधिकाऱ्याला लगेच एका सेकंदात फोन करून ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घ्या आणि मला परत कळवा. हे बोलणारा इतका सेन्सिटिव्ह मुख्यमंत्री मी अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर फिरलो आहे. एकनाथराव शिंदे अनाथांचा नाथ जे बोलतात, मी त्यांची स्तुती करायची म्हणून सांगत नाही. महाराष्ट्राला मिळालेलं एक वरदान आहे, सर्वसामान्य माणसाला मिळालेलं हे वरदान आहे आणि ते आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे. निश्चितपणे माहितीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने ते कधी बोलताना कधी आम्ही चुकलो ना, नाही शिवसेना नाही, महायुती, इतकी प्रामाणिकता निष्ठा महायुतीच्या प्रती, पंतप्रधानांच्या प्रती, अमित शहा साहेबांच्या प्रती, मित्रत्वाची देवेंद्र फडणवीसांच्या प्रती आणि दादांच्या प्रती देखील एकदम क्लिअर कट माइंड असणारा, चक्कपंजे नसणारा हा माणूस आहे. हा माणूस अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्राला. 2024चा जो प्रश्न तुमचा होता, 2024चे मुख्यमंत्री तेच आहेत आणि तेच राहतील. नंतर 2024 नंतर त्या कार्यकर्त्यांनी असं लावलं की दादा यंदा मुख्यमंत्री. 24 नंतर मग आता पुढची इलेक्शन. एक प्रश्न शेवटचा. महाविकास आघाडीमधून आत्ता सद्यस्थितीत निवडणूक अजून होणे बाकी आहे, परंतु आत्ताच मुख्यमंत्री पदावरून जी रस्सीखेच चालवलेली आहे, उद्धव ठाकरे दावा करताना दिसत आहेत, काँग्रेसमधून दावा होत आहेत. काही वेळेस असं बोललं जातं की ज्याचं संख्याबळ जास्त त्याचा मुख्यमंत्री. कसं पाहताय बाबा? अतिशय दुःखदायक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. बाळासाहेबांचे पुत्र उद्धवसाहेब ठाकरे लोकसभेच्या इलेक्शनचा जर सगळा डाटा काढला, बाळासाहेबांच्या विचाराची, हिंदुत्वाची 70 ते 80% मतं उद्धवसाहेबांपासून बाजूला झाली आणि त्या विचारांनी प्रेरित होऊन शिंदेसाहेबांच्या विचारांनी चाललेली शिवसेना तिकडे आली. हे आता कायद्याने आणि आकडेवारीनुसार हे झालं. आता त्यांना फायदा कुठचा झाला आहे तर त्यांना मुस्लिम मतांचा फायदा झाला आहे. जी मतं शिवसेनेला परंपरागत कधी नव्हती ती त्यांना मिळाली. चांगलं आहे, धन्य आहे त्यांचं. परंतु संपूर्ण एकंदर जर विश्लेषण या लोकसभेच्या निवडणुकीचं केलं तर सगळ्यात मोठा फटका कोणाला बसलेला आहे? तो शिवसेनेला बसलेला आहे. सगळ्यात मोठा फायदा कोणाला झालेला आहे? 1 नंबरचा तो काँग्रेसला झाले, त्याच्या पाठोपाठ राष्ट्रवादीला झालेला आहे. आणि 3ऱ्या नंबरला मी तुम्हाला सांगतो, ही दोन्ही मंडळी शिरूर आहेत. शरद पवार असतील आणि हे उद्धव साहेबांचा वापर करून आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. आता 2-4 दिवस ते दिल्लीला गेले किंवा मुख्यमंत्री जाहीर करा, नंतर मग कोणीही जाहीर करा. मग पवारसाहेब बोलत आहेत की नाही, ते निवडून आल्यानंतर ठरेल किती कोणाचे हे होतील. ही जी अवस्था आहे ना, ही महाराष्ट्र बघते आहे. उद्धव साहेबांना पुढचे दिवस खूप खराब आहेत.
शेवटचा प्रश्न लोकसभेच्या वेळेस जे आपण बंड केलं होतं अगदी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी सासवड येथे सभा घेतली होती. या सभेच्या वेळेस अनेक पुरंदरमधील प्रश्न तुम्ही त्यांना सांगून नंतर माघारी देखील घेतली. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं भाषणात म्हटलं होतं की बापूंना आपल्याला पुन्हा विधानसभेत पाठवायचे असं भाषणाच्या वेळी सांगितलं. तर त्यावेळेस सांगितलेले आत्ता विधानसभेला हे नक्कीच होईल का? नाही, एक लक्षात घ्या, नेत्यांची जी बोलणी असतात ना त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सीज करायची नसते. ते बोलले उद्धव साहेब बोलले ते बोलले, एकनाथ शिंदे बोलले ते कुठच्याही पक्षाचा नेते, पवार साहेब बोलले ते बोलले. हे बोलणारे नेते असतात ते असे शब्द फिरवत नाहीत कोणाचे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर विश्लेषण आपण करणं कार्यकर्त्यांनी किंवा इतर नेत्यांनी ठीक नाही. तर त्यांचं स्वप्न आहे ते पुरंदरसाठीच आहे, महाराष्ट्रासाठीच आहे. निश्चितपणे ते पूर्ण होईल. एकंदरीतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सासवडमध्ये जे भाषणात बापूंना विधानसभेत पुन्हा पाठवायचं असं सांगितलं होतं आणि येणाऱ्या काळात नक्कीच बापूंनी देखील ते तसं सूचक वक्तव्य केलेलं आहे आणि तसं नक्कीच होणार आहे असं देखील सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.